हे असा मी गोळा तयार करून घेतलेला आहे शंकरपाळे करण्यासाठी। इकडे मी तेल ठेवलेलं आहे। हे असं मी लाटून घेतलेलं आहे। आता याला कापून घेत आहे मी। अशा प्रकारे हे कापून घेत आहे। तर अशा प्रकारे मी हे कापून घेतलेलं आहे। इकडे बघू शकता तुम्ही। तर आपण आता हे कढईमध्ये तळायला टाकूयात। तर असं हे मीडियम आचवर आपण तळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता आता असे छान आपले ते गुलाबी कलर येईपर्यंत मस्त तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला गुलाबी कलर या शंकरपाळ्याला आलेला आहे। तर आपण असे हे आता काढून घेऊयात। तर अर्धा किलो मैद्याची अशी खुसखुशीत अशी ही शंकरपाळे झालेले आहेत। तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेले आहेत। असे लेयर पडलेले आहेत त्याला। आणि फराळ तर मला सर्व घरीच करायला आवडतो, विकतचा फराळ आवडत नाही। तर कोणाकोणाला आवडलं त्यांनी लाईक, कमेंट और शेअर करा। धन्यवाद मैत्रिणींनो।